आता बघूया चंद्रपूर येथील बातमी। चंद्रपूर शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। चंद्रपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर जेवढे काही अतिक्रमण आहे ते काढण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल यांनी आज पत्र परिषदेतून केली आहे। अतिक्रमण काढताना पक्षपाती धोरण न अवलंबता पारदर्शक कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे टू व्हीलर आणि फोर व्हीलर यांचे जागोजागी जे दुकान थाटून बसले आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। त्याचप्रमाणे जवळपास 70 ते 80 प्रायव्हेट ट्रॅव्हल शहरातून चालतात, त्यांना कुणाचा आशीर्वाद प्राप्त आहे। त्या सर्व बसेस शहराच्या बाहेरून सर्व ट्रॅव्हल्सवाल्यांनी स्वतःच्या जागा विकत घेऊन तिथून चालवल्या पाहिजे, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही। तसेच चोरखिडकी, बगडखिडकी, बिनबा गेट येथील ट्रॅफिक बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे अर्धा ते 1 तास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, त्याकरिता तिथे सिग्नल लावणे आवश्यक आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर जेवढे काही अतिक्रमण आहे ते काढण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वाल यांनी पत्र परिषदेतून केली आहे। चंद्रपूर महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडून जे काल अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली, तर अतिक्रमण काढण्याची जी मोहीम घेतली ती सर्वप्रथम आपण आंबेडकर पुतळ्यापासून ते बिनबा गेटपर्यंत आणि इकडून मग आज इकडे जटपुरापासून ते रामनगरपर्यंत घेण्यात आली। यामध्ये आमचा काही विरोध नाही, परंतु माझं म्हणणं आहे की अतिक्रमण काढताना याच्यामध्ये पारदर्शकता व्हावी आणि काढताना तुम्ही सर्वांचं अतिक्रमण काढा, एकाचं ठेवायचं आणि एकाचं काढायचं असं झालं नाही पाहिजे। माझ्या अशा पाहण्यात आलं की आमच्याच प्रभागात एका जणाचं अतिक्रमण काढताना कोणाचा तरी फोन आला आणि मग ते अतिक्रमण काढायचं राहून गेलं। तर असं काम व्हायला नाही पाहिजे। काढताना सर्वांना समान न्याय द्या, समान अतिक्रमण काढा आणि सर्व चंद्रपूर शहराचं काढा। दुसरा माझा मुद्दा एक होता की चंद्रपूरमध्ये ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे, फोर व्हीलर आणि टू व्हीलरची संख्या माणसापेक्षा जास्त झालेली आहे। त्यामुळे जर सण तेव्हाराचे दिवस किंवा एखादी मिरवणूक निघते तेव्हा आपण तो ट्रॅफिक जो टर्न करतो तो मिलन चौकातून श्री टाकीज आणि श्री टाकीजपासून तर बिनबा गेट आणि इकडे बँक ऑफ इंडियापर्यंत करतो, परंतु ते करताना जे यंत्रणा पाहिजे ते चोख नसते। त्यामुळे एक दीड तास लोकांना थांबून राहावं लागते। म्हणून ते मी या 3 ठिकाणी म्हणजे बिनबा गेट, त्याच्यानंतर चोरखिडकी, बगडखिडकी किंवा पठाणपुरा इथे महानगरपालिका किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून सिग्नल लावल्यास तो या सिग्नलवर लोक थांबतील। कारण की तिथे सिग्नल नसल्यामुळे रोज तिथे भांडणं होतात आणि रोज तिथे पहिले मेरी गाडी जाएंगी, पहिले मेरी गाडी जाएंगी याच्यामध्ये बरेचसे झगडे होतात। आणि काल किंवा परवा एका जणाच्या बाईकने पडून त्याच्या मेंदूला मार लागला आणि तो आता ॲडमिट आहे। तर माझं हे म्हणणं आहे की लवकरात लवकर शासनाने सिग्नलची व्यवस्था करावी, जेणेकरून ट्रॅफिकला सुकर होईल।